सो गाईस मगाशीच म्हणजे एक अर्धा पाऊण तास झाला असेल आम्ही पालखीने सगळ्यांची घरं घेऊन झाली पालखीने. म्हणजे पालखी प्रत्येकाच्या घरात जाऊन आली आणि मग पालखीच्या घरात जाऊन बसली. सो आता मी मगाशी ब्लॉग चालू करणार होतो. माझ्या फोनला चार्जिंग नव्हती. मग फोनला चार्जिंगला लावला आणि आत्ता ब्लॉग चालू केला. आणि आत्ता मी आलो इथं असंच राऊंड मारा आलेलो. मी आणि पत्तू तो पुढे, मी मागे. सो आम्ही असं राऊंड मारा आलेलो आणि मग राऊंड मारता बोललो ब्लॉग चालू करतो की नाही. आणि मग आता आमच्या घरी लाईट पण नाही. सो आता असंच पुढे आम्ही असं भटकणार दोघंच उन्हात नाही. एवढा गरमी मागे किती झाली मला. आणि मग आता वाजलेत 12:30 झाले. 12:30 आणि 12:30 ते 4:30 आम्हाला असं काय टायमात करायचं आहे. 4 वाजता पालखी रिटर्न, म्हणजे पालखी बाहेर येईल, पालखी घरातून बाहेर येईल आणि आम्हाला आमच्या गावातून दुसऱ्या गावामध्ये पालखी द्यायची. म्हणजे आमचं गाव ढोकमळे आणि ढोकमळ्यातून आम्हाला द्यायचे वाऱ्यात पालखी द्यायची. सो आता मी घरी जातो, मस्त जेवतो मी थोडा रिटर्न झोपतो, बघतो लाईट आली आहे काय. लाईट मला फोन पण चार्जिंग लागतो, कारण माझ्या फोनला चार्जिंग किती माहिती आहे तुम्हाला, 15% पण चार्जिंग, 15%. सो आता मी फटाफट घरी जातो आणि फोनला लावतो चार्जिंगला. गाईज मी काल ब्लॉग करत होतो. त्या ब्लॉग मी काय पण बोलत होतो, जे मला मनात सुचत, म्हणजे जे माझ्या मनात येतो मी ते काय पण बोलत होतो. जर माझ्या तोंडातून काय चुकीचा शब्द निघाला असेल तर माफ करा. आणि जर मला माझा ब्लॉग आवडत असतील, ब्लॉग्स एडिट्स, लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब सगळं करा. थँक्यू गाईज. हॅलो गाईज, तर आत्ताच उठलो जस्ट, कारण आता 4 वाजतील आणि आता आम्ही निघायचं आहे. लगेच पालखी सोडायला जायचं म्हणजे आमच्या दुसऱ्या गावात सोडायला जायचं पालखीला. झालं की मी फाटाफट उठलो, तोंड धुतलं, पण बसलो खुर्चीमध्ये. आणि आता काल रात्रीपासूनची मजा आज जाईल. सो उद्या मी निघणार मुंबईला यायला. आजची रात्र काही मजा करायची गावी, उद्या मी मुंबईला असणार. खूप मजा केली आम्ही पालखीला, खूप मजा केली. तुमच्याकडे मजा असते का, कमेंट करून सांगा. आमच्याकडे खूप मजा असते. पालखी आणायचं, पालखी असं धावत आणायची, परत मग रात्रभर पालखी नाचवायची. खूप मजा येते आमच्याकडे, अप्रतिम मजा येते. निघायची घाई चालू सगळ्यांची. मी ते एकदा मस्त रेडीच आहे. मी आज कपडा जाणार आता, कारण इथून ते तिथून जायचं. जास्तीत जास्त अर्धा पाऊण तास लागेल, जास्त वेळ पण नाही लागणार. हळूहळू जाणार ना आम्ही, नाचत पालखी हळू नाचत जाणार. बघत राहा मस्त. तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. ठीक आहे. सो चला आता आपण निघूया पालखीच्या खालात जायला. आणि मग तेच आता मी ब्लॉग नाही करणार, कारण तिकडे म्हणजे ढोल ताशाचा जाम आवाज असेल, जो मी तुम्हाला सांगेन ते तुम्हाला काय ऐकलं जाणार नाही. सो आता मी 1-2 सिनेमॅटिक शॉट घेईन आणि त्याला काय ते एडिट करेन आणि ते ब्लॉगमध्ये लावून टाकेन. ओके, तुम्ही बघत राहा माझा ब्लॉग. आणि आज मी रिटायर सांगतो की मला नीट ब्लॉग करायला जमत नाही. मी काय सुद्धा पण बोलतो. सो काय चुकी बी शब्द निघाले असतील सो मला माफ करा. आणि असा सपोर्ट मला देत राहा. आता आपले सबस्क्रायबर झालेले आहेत 433 सबस्क्रायबर वाढलेले आहेत. लवकर माझे 1K कंप्लीट करून द्या. 1K कंप्लीट करा. तेवढीच मला पण आनंद, खुशी होईल. सो झाला आता आपण लगेच निघूया. सगळे लोक निघाले, आपण पण निघूया पालखी सोडायला. खूप मजा आली पालखीला. आणि आता पालखी चालली आहे. थोडं दुःख होतं, 1.5 दिवसाची मजा, पूर्ण गाव एकत्र येतो आणि 1.5 दिवसानंतर रिटर्न गाव पण आपलं सामसून होतं. काय मजा नाही. मग
चला निघूया आपण. सो गाईज आता पालखी आम्ही दुसऱ्या गावात सोडून आलो आहे आणि पालखी जाताना सगळ्यांचे चेहरे उतरले. काल खूप आम्ही काल जल्लोष केला, एवढी मजा केली आणि आज पालखी गेली. जो पूर्ण काल 1.5 दिवस पूर्ण गाव म्हणजे संपूर्ण गाव एकसाथ आलेला. आज रिटर्न शांत होईल पूर्ण गावात. कालपर्यंत जल्लोष होता तो आज पूर्ण शांत होईल पूर्ण. आता बघा सगळे लोक आता आम्ही चाललो आहे घरी रिटर्न. आता पालखी त्या गावात गेलेली आहे आणि आता आम्ही जातो सगळे घरी. आपण काय घरी भेटू. तर मित्रांनो आता शिमगा आता मसाला झालेला आहे. तर शिमगा मसाला झालेला आहे. आम्ही मगाशीच पालखी दुसऱ्या घेऊन आलो आणि त्यांच्या हातात सोपवली आणि आता आम्ही घरी आलो. आता समथिंग वाजलेत 6 वाजलेत आणि मी आता सोलो मगाशी करणार होतो पण माझ्या फोनला जेव्हा चार्जिंग नव्हती. काहीशी मागे दिसते होती की माझी आई आहे आणि माझी आत्या आणि इथं ते नानी पण आले आणि शिमग्याला काही तुम्हाला शिमग्याला आम्हाला खूप मजा आली ना. खूप मजा आली आणि काय सांगू की पालखी येते रिटर्न जाते. पालखी येते तेव्हा सगळ्या माणसाच्या तोंडात किती खुशी असते आणि पालखी जेव्हा जाते तेव्हा सगळ्यांचे चेहरे कसे उतरलेले असतात. शिमगा काय असतो ते फक्त एक कोकणी माणूस समजू शकतो. शिमगा काय असतो इतर माणसाला काय माहीत असतं पण शिमगा म्हणजे कोकणी माणसाचं प्रेम. आता संध्याकाळ झाली आहे. आता इथं मच्छर खूप आले आणि संध्याकाळ आता काळोख होत आला आहे. काळोखात मी जास्त ब्लॉग करत नाही कारण आपला कॅमेरा एवढा चांगला नाही की काळोखात आपला मी चेहरा दाखवेल. सो आता आपण हा ब्लॉग इथंच एंड करतो. आय होप तुम्हाला सगळं बोलता तुम्ही सगळं इकडे ऐकायला येत आहे. तुमच्याकडे मोबाईल आहे काय? मी टाकले चॅनल माझा तुला माहिती आहे.
स्पेलिंग काय स्पेलिंग काय वाचता आधी द एंटिक मंथ्या द एंटिक मंथ्या हा गाईस हे बघा बाबा फोटो काढतो बाबा हाय करा हाय हाय करा मला कर मी मा दाखव हाय करता दिसतंय काय नाही दिसत आहे हा हा एक गाईस नानी मुरा देवीच्या ब्लॉग मध्ये होती मोहरा देवी ब्लॉग माहिती आहे ना मोहरा देवीला गेलो आपण बाजूला इटो बाय उभा अगं मी विचारला तिला बघ काय झालं परत तो आय होप तुम्हाला काल आजचा म्हणजे कालपासूनचा म्हणजे मी घरून म्हणजे दिवावरून निघताना ब्लॉग चालू केला होता तेव्हापासून त्या आत्तापर्यंत तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा सो चला आता आपण हा ब्लॉग आपण इथेच एंड करतो आणि आता आपण मिळू दुसऱ्या ब्लॉगमध्ये उद्या आता पालखी गेली ना म्हणजे पालखी शिमला मेळा झाला ना सो उद्या आमच्या गावात एक पूजा आहे तर पूजा आता मी उद्या ब्लॉग करेन केला तर आय थिंक आज आम्ही रात्री किंवा उद्या रात्री आम्ही निघणार आहे ते नमन पण आहे नमन बघायला तर खूप मजा येते तुम्हाला मजा येते का सांगा कमेंट करून मला खूप मजा येते नमन बघायला सो आता आपण चला ब्लॉग इथे एंड करूया आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तब तक के लिए बाय गाईस आता शिमगा झाला आता आतुरता फक्त गणेश चतुर्थीची आता लवकर येईल गणपती पण लवकर येतील म्हणजे लवकर झालं थोडे उशीर आहेत कारण आता सप्टेंबर महिन्यात गणेश चतुर्थी सप्टेंबर महिन्यात एक्झॅक्ट मला माहीत नाही सप्टेंबर महिन्यात गणेश चतुर्थी गणपतीला सुद्धा आम्ही खूप मजा असते तुम्हाला गणपती मी ब्लॉग करेन तुम्ही बघा सो चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये